नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण ऊसाच्या शेतात आलेलो आणि शेतकऱ्याने इथं आंतरपीक घेतलेलं आहे. तर आपण शेतकऱ्याशी संपर्क साधू. नमस्कार दादा. तर तुम्ही आता ऊसाची लागवड केली आणि त्याच्यात आंतरपीक घेतलेलं आहे. तर ऊस म्हणजे कधी लावलेला होता तुम्ही आता ऊस? तर 28 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर असं लावलेला आहे. आणि त्यात तुम्ही कोबीची लागवड केली ती 13 फेब्रुवारीला केलेली, लेट झाली ती थोडी. ऊसाची लागवड म्हणजे ऊसाची व्हरायटी कोणती घेतली तुम्ही? ऊसाची 265 आणि कोबी विरोटो. म्हणजे तुम्ही डबल पीक घेतलं, त्याच्यात तुम्हाला म्हणजे काय फायदा जाणवतोय की डबल पीक घेणं? आपला पहिला वर्ष आहे, बजेट लावूनच केलेलं आहे. काही बी जे निघेल काहीतरी ते चांगलं. म्हणजे ऊसाची लागवड ही 90 ते 120 दिवसानंतर तिची वाढ चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे त्याच्यात तुमचं कोबीचं पीक निघून जातं. या हेतूने तुम्ही हे लावलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना सांगू शकता की तुम्ही आंतरपीक घेतलं पाहिजे, त्याच्यात डबलचा दुहेरी फायदा घेऊ शकता. बरोबर. म्हणजे कोबीचं पीक तुम्हाला 2-3 महिन्यात चांगलं उत्पादन देऊन 2.5 महिन्यात निघून जातं. 2.5 महिन्यात निघून जातं आणि त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्या शेतकऱ्याने इथं कोबीचं पीक लावलेलं आहे. तुम्ही बी अशाच दुहेरी पीक घेऊ शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओ.